मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावरून मतदार याद्यांचं डाउनलोडिंगच बंद पडलंय। सूचना हरकतींसाठी 7 दिवसांचा अवधी, त्यातही आजचा पहिला दिवस आणि असं असतानाच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय। सूचना हरकती नोंदवल्याच जाऊ नयेत याकरता जाणीवपूर्वक दप्तर दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आता मनसेने केलाय। जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त पानांचा अभ्यास करून 7 दिवसांमध्येच सूचना हरकती नोंदवायच्या आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल, नेमकं पालिका वेबसाईटवर कोणती तांत्रिक अडचण निर्माण झाली? नक्कीच आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेच्या या पेजवर जे आहे ते तांत्रिक अडचण निर्माण होत असलेली बघायला मिळत आहे। मतदार याद्यांचं डाउनलोडिंगच सध्या बंद होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे। सोबतच 7 दिवसांमध्ये जवळपास 7 लाख पानं जी आहेत ती त्याचा अभ्यास करून आपल्या सूचना आणि हरकती नोंदवायच्या आहेत। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक असं करण्यात येतंय का, किंवा मतदार याद्यांसंदर्भातला जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्या संदर्भात सरकारकडे आता उत्तर नाहीये, त्यामुळे तांत्रिक अडचणीची बाब येते का, असे अनेक प्रश्न मनसेकडून सध्या उपस्थित करण्यात आलेले आहेत। नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय मनसेकडून असे अनेक आरोप करण्यात येत आहेत। मतदार याद्यांचं अपडेशन होत नाहीये। मुंबई पालिकेच्या वेबसाईटवरून डाउनलोडिंगच बंद असल्याची तांत्रिक अडचण सध्या निर्माण झाली। त्याचसोबत मतदार याद्यांच्या घोळाबाबत मनसेने यापूर्वी देखील मुद्दा हा लावून धरलेला आहे। अनेक आरोप करण्यात आलेले आहेत। मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची नोंदणी असल्याचा आरोप देखील मनसेकडून करण्यात आला आणि सध्या मतदार यादी डाउनलोडिंगच बंद असल्याची तांत्रिक अडचण मनसेने निदर्शनास आणून दिली। सूचना हरकती नोंदवण्याची तारीख, खरी तारीख त्यांची 13 तारीख ते 21 तारीख होती, परंतु 13 तारखेला त्यांच्या पोर्टलवर यादी जी जाहीर होणार होती ती झालीच नाही। त्यांनी मग ती मुदत वाढवली, ती 20 तारखेला म्हणजे आज होणार होती। अजून ती डाउनलोड त्यांच्याकडून झालेली नाही, त्यामुळे नागरिकांना ती पाहायला मिळत नाही। जोपर्यंत यादी पोर्टलवर दिसत नाही, डाउनलोड होत नाही, तोपर्यंत नागरिक पाहणार केव्हा, आणि मग पाहिल्यानंतर त्याच्यात काही हरकती असतील, सूचना असतील तर घेतील ना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।